प्रभाग क्रमांक 6 मध्ये अंतर्गत कुरघोडीचे राजकारण. राष्ट्रवादी अजित पवार गटातील उमेदवार आझम काझी यांची उमेदवारी चर्चेचा केंद्रबिंदू. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये सध्या अंतर्गत राजकारणाने कुरघोडीच्या चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आझम मोहम्मद काझी यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून हा प्रभाग विशेष चर्चेत आहे. आझम काझी यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पक्षांतर्गत मतभेद आणि विरोधाचे सूर उमटत होते. उमेदवारी मिळाल्यानंतरही विविध स्तरातून त्यांना डावलण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा प्रभागातील नागरिकांमध्ये होत आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच आझम काझी यांच्या उमेदवारीभोवती वादळ निर्माण झाले असून त्यांच्या उमेदवारीला काही गटाकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचे आरोप होत आहेत. या घडामोडीमुळे आझम काझी समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. ही अंतर्गत कुरघोडी आणि राजकीय खेळी जनता पाहत आहे, अशी प्रतिक्रिया समर्थकांकडून दिली जात असून या विरोधामुळे उलट जनतेचा कल आझम काझी यांच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा विरोध बाहेरील नाही तर पक्षातीलच काही नेत्यांकडून होत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत असून याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये पुढील काळात राजकीय समीकरणे कशी बदलतात आणि ही अंतर्गत कुरघोडी उमेदवारांच्या विजयात अडथळा ठरते की सहानुभूतीचा फायदा करून देते हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होणार आहे.